हॅलो किड्स, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रेंड्स ऑर फो ह्याच्या पहिल्या पार्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल काही इन्फॉर्मेशन घेतली होती. कुठल्या कुठल्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरियाज म्हणजे काय, अल्गेज म्हणजे काय, प्रोटोझोआज म्हणजे काय, व्हायरसेस म्हणजे काय, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. आता त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत की त्याच्यातले बघा, लास्ट पार्टमध्ये पण आपण पाहिलेलं होतं की त्यातले काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे आपल्याला युजफुल असतात, हेल्पफुल असतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे आपल्याला त्रास देणारे असतात. फॉर एक्झाम्पल डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे डिकेइंग करतात, डिकम्पोजिशन करतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, आपल्याला त्रास देणारे असतात. पण काही फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्ससुद्धा आपल्या अवतीभोवती असतात. त्याची इन्फॉर्मेशन आज आपण घेणार आहोत. मायक्रोब्स दे रिमाइंड अस डिसीज कॉजिंग जर्म्स. बघा, मायक्रोब्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, डिसीजेस. वेगवेगळे डिसीजेस जे होतात ते बेसिकली होतात कशामुळे, तर इन्फेक्शनमुळे होतात. इन्फेक्शन म्हणजे काय, तर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये जातो आणि त्याची सिम्पटम्स दाखवायला सुरुवात करतो. ट्युबरक्युलोसिस, कॉलरा, डिसेंट्री, मलेरिया हे सगळे डिसीजेस जे आहेत हे केवळ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीत गेल्यामुळे आपल्याला होत असतात. तसंच काही व्हायरस जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बरेचसे डिसीज होत असतात. तुम्हाला माहिती आहेत, एड्स आहे, पोलिओ आहे, हे सगळे डिसीज कशामुळे होतात, त्याचे जे व्हायरस आहेत ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यामुळे हे डिसीज होतात. पण सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम काही हार्मफुल नाही आहेत. नॉट ऑल मायक्रोब्स आर हार्मफुल टू अस. त्यातले काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे आपल्याला हेल्पफुलसुद्धा आहेत. मॅन युझिंग दिस लिटल लिव्हिंग वंडर्स टू मेक थिंग्स ॲज कर्ड्स अँड वाईन फॉर एजेस. म्हणजे खूप पूर्वीच्या काळापासून, म्हणजे टाईम इममेमोरियल असं सुद्धा आपण म्हणू शकतो, पुरातन काळापासून, एन्शियंट टाईम्सपासून आपण हे मायक्रोब्सच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्या फायद्यासाठी वापरतो आहोत. फॉर एक्झाम्पल कर्ड, दही जे आपण घरात लावतो ते मायक्रोब किंवा बॅक्टेरियाच्या ॲक्शनमुळे दही लागतं. किंवा वाईन जी बनवली जाते. आता तुम्हाला माहिती आहे, आयुर्वेद हे सगळ्यात जुनं आपल्या इथलं शास्त्र आहे की जे मेडिकल सायन्स आहे. त्या मेडिकल सायन्समध्ये अनेक प्रकारची औषधं बनवली जातात आणि ती औषधं बनवताना फर्मेंटेशन ही जी प्रोसेस आहे, जी बॅक्टेरिया करतात, ती आपण वापरत असतो. म्हणजे इतक्या जुन्या काळापासून आपण ह्या मायक्रोब्सचा यूज करून घेतो आहे. अँटन व्हॅन ल्युएनहॉक हे जे सायंटिस्ट होते, ह्यांनी पहिल्यांदी त्यांनी एक मायक्रोस्कोप डेव्हलप केला होता किंवा एक लेन्सचं काही कॉम्बिनेशन केलं होतं आणि त्या लेन्सच्या खाली त्यांनी पहिल्यांदी मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल शोधून काढली. वी रिअलाइज्ड द पोटेन्शियल यूज ऑफ दिस टायनी लिव्हिंग फॉर्म्स. आपल्याला हे जे लिव्हिंग फॉर्म्स आहेत, जे मायक्रोस्कोपिक लिव्हिंग फॉर्म्स आहेत, ह्यांचं पोटेन्शियल आता खूप लक्षात आलेलं आहे आणि ते पोटेन्शियल, त्यांचं यूज आपण जवळजवळ सगळ्या फील्ड्समध्ये आपल्या डेव्हलपमेंटसाठी करून घेत असतो. इव्हन तुम्हाला माहिती आहे, क्लोदिंगमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आज वापर केला जातो आहे. यूज्ड टू मेक प्रॉडक्ट्स इन्क्लूड फूड आयटम्स, मेडिसिन्स, व्हॅक्सिन्स, फ्युएल्स, क्लोथ्स अँड मेनी मोर. ऑलमोस्ट जर आज बघितलं तर सगळ्या फील्ड्समध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून घेतो आहे. त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज, त्यांच्या काही ॲक्शन्स आहेत, त्याचा आपल्या फायद्यासाठी आपण यूज करून घेतो आहोत. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे तुम्हाला माहिती आहे. दे रिसाइड इन आवर बॉडी. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम हार्मफुल जर्म्स अँड हेल्प्स इन डायजेशन. बऱ्याच वेळेला हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात हे आपल्या बॉडीमध्ये अगदी आपले स्किन, आपले हेअर्स, आपलं नोज, आपलं माउथ, आपला रेस्पिरेटरी ट्रॅक, इथं साईडच्या फिगरमध्ये तुम्हाला दिसते की बॉडीमध्ये आपल्या कुठे 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 मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आता ह्याच्यातले काही नो डाऊट हार्मफुल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात, पण मोस्ट ऑफ देम दे आर युजफुल टू अस. आता माउथमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे टूथ डिके होण्याची शक्यता असते. पण त्यातले काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स मात्र आपल्याला डायजेशनसाठी मदत करत असतात. जास्त करून आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे अशी काही एन्झाईम्स तयार करतात की ज्याच्यामुळं आपल्याला फूड डायजेशनला मदत होते. तसंच काही विटॅमिन्ससुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला सिंथेसाइज करून देत असतात. इन ह्युमन बॉडी 100 ट्रिलियन बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन इंटेस्टाईन. बघा, 100 ट्रिलियन बॅक्टेरियाज आपल्या इंटेस्टाईनमध्ये असतात. 10 टाइम्स ग्रेटर दॅन द टोटल नंबर ऑफ ह्युमन सेल्स इन द बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये जेवढ्या सेल्स आहेत त्याच्या 10 टाइम्स ग्रेटर नंबर ह्या बॅक्टेरियाचा आहे. लक्षात येतं आहे ना? म्हणजे बॅक्टेरिया आर सो टायनी की दे कॅन रिसाइड इन आवर बॉडी व्हेरी इझिली अँड देअर नंबर इज 10 टाइम्स ग्रेटर दॅन द नंबर ऑफ सेल्स इन आवर बॉडी.
लाईफ ऑन द अर्थ कॅनॉट एक्झिस्ट विदाउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दॅट इज व्हेरी 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 ट्रू फॅक्ट. कारण का, तर ज्या काही ॲक्टिव्हिटीज, ज्या काही आपल्याला गरजेच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉलो करत असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या ॲक्शन्समुळं होत असतात आणि त्यामुळं हे जे लाईफ आहे अर्थवरचं हे बऱ्यापैकी स्मूथ चाललेलं असतं. जसं आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स डायजेशनमध्ये हेल्प करतात, तसं रुमिनंट्सना हेल्प करतात, इतर ऑर्गॅनिझम्सना हेल्प करतात. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये घडत असतात. दे मेक पॉसिबल इसेन्शियल फंक्शन्स ऑफ द इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे इकोसिस्टीम म्हणजे काय ते. तर ह्या इकोसिस्टीममध्ये बरीचशी फंक्शन्स अशी असतात की हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅरी करत असतात. आता आपण एक एक बघणार आहोत कुठली कुठली फंक्शन आहेत. फॉर एक्झाम्पल फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. एअरमधला किंवा ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन जो आहे हा प्लांटना किंवा ॲनिमल्सना अवेलेबल करून देण्यासाठी हे बॅक्टेरिया हेल्प करत असतात. फोटोसिंथेसिस इन मेनी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्समध्ये पाण्यामध्ये फूड तयार करणं हे जे महत्त्वाचं काम आहे, तिथल्या ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्सना फूड अवेलेबल करून देण्याचं जे काम आहे हे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फोटोसिंथेसिसद्वारे करत असतात. त्याच्यानंतर डिकम्पोजिंग डेड ऑर्गॅनिक मॅटर. जे काही डेड ऑर्गॅनिक मॅटर एन्व्हायरमेंटमध्ये पडतं ते डिकम्पोज करून डिस्ट्रॉय करायचं किंवा त्यातले न्यूट्रियंट्स पुन्हा रिसायकल करायचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये करत असतात. बघा, ही जर फंक्शन्स जर झाली नाहीत नेचरमध्ये तर इकोसिस्टीम रन होणार नाही, फूड चेन रन होणार नाही. फूड चेन म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. तर ही अत्यंत महत्त्वाची जी फंक्शन्स आहेत इकोसिस्टीममधली हे सगळं हे मायक्रोब्स करत असतात. यूज ऑफ मायक्रोब्स इन कीपिंग द एन्व्हायरमेंट क्लीन. Microbes help us in keeping our environment clean. They decompose the organic waste, dead matter of plants and animals, excreta of animals. बघा, आपण सुद्धा फूड जे खातो ते आपण एक्सक्रीट करून बाहेर टाकून देतो, जे अनडायजेस्टेड पार्ट आहे. असं प्रत्येक ॲनिमल हा पार्ट करत असतो. आता हे जे अनडायजेस्टेड फूड जे आहे हे अनडायजेस्टेड फूड हे ज्यावेळी एक्सक्रीटा म्हणून नेचरमध्ये पडतं त्यावेळी ते डिकम्पोज होऊन ते डिस्ट्रॉय होणं खूप गरजेचं असतं. नाहीतर काय होईल, सगळीकडे अनक्लीनलीनेस होऊन जाईल, सगळीकडे डर्टी होऊन जाईल आणि नो हायजिनिक एन्व्हायरमेंट विल बी मेंटेन. त्याच्यामुळे डिसीजेस वाढतील, अनेक प्रॉब्लेम निर्माण होतील. मग हे एक्सक्रीटा किंवा प्लांट्सचे ॲनिमल्सचे डेड पार्ट्स जे आहेत हे सगळं डिकम्पोज करून डिस्ट्रॉय करण्याचं काम आणि त्यातले न्यूट्रियंट आणि त्यातली ट्रॅप झालेली एनर्जी ही परत एन्व्हायरमेंटमध्ये फ्री करून सोडून देण्याचं काम हे मायक्रोब्स करत असतात. दे ऑल्सो यूज्ड फॉर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. आता वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आपण बघितलेली आहे, 6th स्टँडर्डमध्ये बघितली आहे, 7th स्टँडर्डमध्ये बघितलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी हे बॅक्टेरिया वापरले जातात. त्यातलं जे ऑर्गॅनिक मॅटर असतं वेस्ट वॉटरमधलं ते डिस्ट्रॉय करण्यासाठी. आपण सेप्टिक टँक बघितलेलं आहे. मी इथे मुद्दामून फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. सेप्टिक टँक. सेप्टिक टँकमध्ये जी काही आपलं ह्युमन एक्सक्रीटा जातो तो ह्युमन एक्सक्रीटा अनेरोबिक बॅक्टेरियांमार्फत डिकम्पोज केला जातो, डिस्ट्रॉय केला जातो. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा युटिलायझेशन करत असतो. बेसिकली आता जर बघितलं तर जे काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत ह्याच्यामुळं वॉटर बॉडीजमध्ये ऑइल पोल्युशन हे प्रचंड प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. जी मोठी मोठी ह्यूज शिप्स असतात त्यातनं ऑइल लीक होत असतं आणि हे सगळं ऑइल वॉटरमध्ये मिक्स होत असतं. ह्याचा परिणाम काय होतो तर त्याचा एक लेअर वॉटरवरती तयार होतो. एअर्स आणि वॉटरचा कॉन्टॅक्ट कट होतो. त्यामुळं वॉटरमध्ये ऑक्सिजन मिक्स होत नाही आणि तिथलं ॲक्वॅटिक लाईफ जे आहे त्याला थ्रेट निर्माण होते. मग हे जे वॉटरवरचं जे ऑइल आहे हे काढणं खूप अवघड आहे, तुम्हालाही माहिती आहे. पूर्वी काय करायचे, गोळा करून स्क्रॅपिंग करून हे ऑइल बाजूला काढलं जायचं किंवा मोठे मोठे स्पंजचे पीसेस त्याच्यावरती टाकले जायचे. ते स्पंज ते ऑइल सोक करून घ्यायचं आणि मग ते ऑइल बाजूला काढलं जायचं. पण इट इज व्हेरी हेक्टिक प्रोसेस. मग त्याच्यासाठी काय केलं, दे मॉडिफाईड द जेनेटिक मटेरियल ऑफ बॅक्टेरिया सुडोमोनास. सुडोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचं जेनेटिक मटेरियल थोडंसं मॉडिफाय केलं लॅबमध्ये, त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करून ते मॉडिफाय केलं अँड द एनहान्स्ड द ऑइल इटिंग कॅपॅसिटी. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत दे आर बेसिकली फॅट इटिंग बॅक्टेरिया. फॅट्स तुम्हाला माहिती आहेत. मग ते ऑइल म्हणजे काय, सॉर्ट ऑफ फॅट्स. मग हे फॅट्स खाऊन त्याचं डायजेशन करण्याची त्यांची कपॅसिटी जी आहे सुडोमोनास बॅक्टेरियाची ही एनहान्स केली गेली आणि दे आर नाव यूज्ड ॲज ऑइल इटिंग बॅक्टेरिया. मग काय केलं जातं, जसं इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे ऑइल सगळीकडे तवंग पसरलेला आहे तो, असं जर कुठं ऑइल स्पिलेज असेल तर त्याच्यावरती ह्या बॅक्टेरियाचं कल्चर स्प्रे केलं जातं. ते बॅक्टेरिया काय करतात, हे सगळं ऑइल जे आहे हे खाऊन ते डिस्ट्रॉय करून टाकतात. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ बॅक्टेरिया. असे अनेक यूज आपण शोधून काढलेले आहेत.
यीस्ट इज यूज्ड इन मेकिंग ऑफ ब्रेड, इडली, ढोकळा. हे तर तुम्हाला माहिती आहे. यीस्ट जे असतं ते ब्रेड तयार करण्यासाठी, इडली, ढोकळा ह्या पदार्थ जे आहेत, जे लाईट वेट आहेत किंवा जे पोरस, ज्याच्यामध्ये पोरसिटी दिसते तुम्हाला, स्पॉन्जी जे दिसतात, हे सगळं तयार करण्यासाठी यीस्ट वापरलं जातं. इथं खाली ब्रेडचं पिक्चर दाखवलेलं आहे, ढोकळा दाखवला आहे, इडली दाखवलं आहे. त्याच्यात जो स्पॉन्जीनेस, पफीनेस जो आहे तो ह्या यीस्टमुळे येतो. कसा येतो? यीस्ट रिलीजेस कार्बन डायऑक्साईड व्हेन इट ब्रेक्स डाऊन शुगर इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळी यीस्ट शुगरचं ब्रेकडाऊन करतं त्यावेळी त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो. आता हा कार्बन डायऑक्साईड जो रिलीज केला जातो दॅट इज इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग हा कार्बन डायऑक्साईड काय होतो? त्या डफमध्ये ट्रॅप होतो आणि त्याचे बबल्स त्याच्यामध्ये तयार होतात. दिस मेक्स ब्रेड, केक अँड इडली फ्लफी. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. मग ज्यावेळी हे ब्रेड किंवा हे आपण कुक करतो किंवा भाजतो भट्टीमध्ये, त्यावेळी काय होतं, ते आतले जे बबल्स आहेत ते तसेच राहतात आणि दे गिव्ह द फ्लफीनेस टू दॅट product. Fermentation results in the formation of acids, alcohol and other products based on the type of food source and organism used. आता हे फर्मेंटेशन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स करत असतात. काही फंगस आहेत ते फर्मेंटेशन करतात, यीस्ट इज अ फंगस. त्याच्यानंतर काही बॅक्टेरिया आहेत ते फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये पार्ट घेत असतात. कुठला फूड प्रॉडक्ट वापरलेला आहे, कुठला ऑर्गॅनिझम वापरलेला आहे, त्यावरती त्या फर्मेंटेशनचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत हे डिपेंड असतात. काही फर्मेंटेशनमध्ये अल्कोहोल तयार होतं, काही फर्मेंटेशनमध्ये ॲसिड तयार होतं, काही फर्मेंटेशनमध्ये काही गॅसेस तयार होतात. मग वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून त्याच्यापासून ते प्रॉडक्ट्स मिळवले जातात. ॲसिटिक ॲसिड हा जो प्रॉडक्ट आहे हा फर्मेंटेशनमधनं मिळवलं. व्हिनेगर तुम्ही जे वापरता ते. त्याच्यानंतर जे अल्कोहोल आहे हे बेसिकली तुम्हाला माहिती आहे, स्पिरिटच्या फॅक्टरीज म्हणजे आपले शुगर फॅक्टरीज जे असतात त्यांच्याकडं स्पिरिटच्या फॅक्टरी, डिस्टिलरीज आपण ज्याला म्हणतो, तिथं काय केलं जातं, जे मोलॅसिस असतं त्याच्यावरती यीस्ट सेल्स टाकल्या जातात. त्या यीस्ट सेल काय करतात, त्या मोलॅसिसचं फर्मेंटेशन करून अल्कोहोल, त्या मोलॅसिसमध्ये जी काही शुगर असते त्या शुगरचं अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करतात आणि मग ते अल्कोहोल सेपरेट आउट केलं जातं. Yeast, a fungus and certain bacteria like Acetobacter used for making vinegar, alcohol, wine and fruit juices. Making of wine, vinegar and alcohol are examples of fermentation. हे सगळं जे काही आहे हे सगळं फर्मेंटेशन प्रोसेसपासून मिळवलं जातं. अनेक ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेस आज वापरली जाते. त्याच्यानंतर आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपलं फूड म्हणून सुद्धा वापरत असतो. फॉर एक्झाम्पल मशरूम्स, फंगाय. मशरूम हे फंगाय आहे, तुम्हाला माहिती आहे. बटन अँड ऑयस्टर मशरूम कॉमनली कन्झ्युम्ड ॲज अ फूड. तुम्ही हॉटेलमध्ये जाता किंवा पिझ्झा खाता, पिझ्झावरती मशरूमचं टॉपिंग्स असतात किंवा मशरूमचं सूप तुम्हाला मिळतं, मशरूमचं डिश तुम्हाला वेगवेगळ्या मिळत असतात. मशरूम इज नथिंग बट अ फंगस. लक्षात आलं? सूप्स, टॉपिंग्स फॉर पिझ्झाज हे सगळं मशरूम्सपासून बनवलं जातं. दे आर रिच इन प्रोटीन अँड व्हिटॅमिन बी अँड लिमिटेड अमाऊंट ऑफ फॅट्स फ्री ऑफ कोलेस्टेरॉल. हे जे मशरूम्स आहेत ह्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला डॉक्टर जर व्हिटॅमिन बी एखाद्या बॉडीमध्ये कमी असेल, जर त्या बॉडीमध्ये मालन्यूट्रिशनमुळे व्हिटॅमिन बीची डेफिशियन्सी असेल तर मशरूमचे काही प्रॉडक्ट्स डॉक्टर कन्झ्युम करायला सांगतात. बेसिकली मशरूम हे फॅट फ्री आहे, त्याच्यामध्ये फॅट्स नाही आहेत, कोलेस्टेरॉल जवळजवळ ॲब्सेंट आहे. त्यामुळं हा डाएट जो आहे हा हेल्दी डाएट समजला जातो. बट सम ऑफ देम आर पॉयझनस टू. पण त्यातले काही मशरूम्स जे आहेत ही मात्र खूप पॉयझनस आहेत. ती जर खाल्ली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे ॲनिमल्ससुद्धा ते मशरूम्स खात नाहीत. बॅक्टेरिया हेल्प इन मेकिंग कर्ड्स. तुम्हाला माहिती आहे कर्ड जे आपल्या घरात दही जे लावलं जातं दॅट इज नथिंग बट द ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया. कर्ड कंटेन्स सेव्हरल मायक्रोब्स. कर्ड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतात. बेसिकली बॅक्टेरियम लॅक्टोबॅसिलस प्रमोट्स फॉर्मेशन ऑफ कर्ड बाय प्रोड्युसिंग अॅन ॲसिड नोन ॲज लॅक्टिक ॲसिड. पण त्याच्यातले जे लॅक्टोबॅसिलस नावाचे जे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया काय करतात की मिल्कचे जे काही प्रोटीन्स किंवा त्याच्यातले फॅट्स आणि इतर काही कार्बोहायड्रेट्स वगैरे जे असतं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या ह्याच्यात करून त्याचं कर्ड तयार करतात. दे फॉर्म लॅक्टिक ॲसिड. त्याच्यामुळे आपल्याला दही चव जी आहे दह्याची ती आंबट लागते. यू नो ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ फर्मेंटेशन. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ फर्मेंटेशन. खूप दिवस जर दही ठेवलं तर बघा खूप आंबट लागतं. का? तर त्याच्यात लॅक्टोबॅसिलसचं पर्सेंटेज दिवसेंदिवस वाढत जातं, लॅक्टिक ॲसिडचं पर्सेंटेज वाढत जातं आणि त्याची चव आणखीन आंबट व्हायला लागते. दीज लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया दे ऑल्सो हेल्प अस इन डायजेशन. पोट जर खराब झालं असेल तर डॉक्टर आपल्याला अधमुरं ताक म्हणजे नुकतंच लावलेलं दही जे असतं त्याचं ताक करून प्यायला सांगतात. का? कारण हे लॅक्टोबॅसिलस पोटात गेल्यामुळं
आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो डायजेशनसाठी. ऑल्सो युज्ड इन मेकिंग ऑफ चीज, योगर्ट, पिकल्स. अनेक आपल्या घरातले अनेक प्रॉडक्ट किंवा फूड आयटम्स असे आहेत ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा यूज करून घेत असतो. आता ह्या सगळ्या नॅचरल प्रोसेसेस आहेत बॅक्टेरिया जे करत असतात ते. आपण काय करतो, त्या नॅचरल प्रोसेसचा फायदा आपल्यासाठी, आपल्या बेनिफिटसाठी करून घेत असतो. अल्गी, स्पिरुलिना, सीवीड आर यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड. आता सीवीड म्हणजे समुद्रामध्ये इथे चित्र तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, खूप ह्यूज साईजच्या अल्गीज सापडतात. स्पिरुलिना म्हणून आहे, सीवीड म्हणून आहे. तर ह्या ज्या अल्गीज आहेत ह्या फूड म्हणून बऱ्याच ठिकाणी वापरतात. जास्त करून कोस्टल एरिया जे आहेत ह्या एरियाजमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये हे सीवीड आणि अल्गीज ह्या भरपूर प्रमाणात फूडमध्ये वापरले जातात. बेसिकली दे आर रिच सोर्स ऑफ आयोडीन. पुढं आहे आपल्याला ते प्रोटोझोआ, इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ॲक्वॅटिक फूड चेन. प्रोटोझोआ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दे आर ॲनिमल सेल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची काहींमध्ये ही ॲबिलिटी असते, लाईक युग्लिना. आता हे जे आहेत हे प्रोटोझोआ सीमध्ये किंवा ॲक्वॅटिक बॉडीजमध्ये भरपूर प्रमाणात ह्यांची ग्रोथ होत असते आणि काही ॲनिमल्सचं हे फूड आहे. फॉर एक्झाम्पल जर व्हेल फिश तुम्ही त्याचं बघितलं असेल, व्हेल कसं खातो अन्न, तर आपलं तोंड उघडतो आणि एकदम पाणी सगळं आत घेतो. आता हे पाणी ज्यावेळी आत घेतो त्यावेळी त्या पाण्यामध्ये असलेले सगळे प्रोटोझोआ त्याच्या बॉडीत जातात आणि दॅट इज देअर फूड. दे ईट अल्गी. आता हे जे प्रोटोझोआ आहेत त्यांचं बेसिक फूड काय आहे तर अल्गी आहे, कारण अल्गी तुम्हाला माहिती आहे दे प्रोड्यूस फूड. इन टर्न दे आर इटन बाय अदर ऑर्गॅनिझम्स. आणि हे प्रोटोझोआ जे अल्गीवरती फीड होतात ते इतर ऑर्गॅनिझम्सचं फूड आहे. अनेक ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं ते फूड म्हणून वापर केला जातो. प्रोटीन्स एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सिंगल सेल्ड अल्गी, यीस्ट्स, फंगाय अँड बॅक्टेरिया इज यूज्ड ॲज प्रोटीन सप्लिमेंट इन फीड्स. बऱ्याच वेळेला आपण बघा प्रोटीन घ्यायला डॉक्टर आपल्याला सांगत असतात. हे 2-3 प्रकारचं प्रोटीन असतं. एक व्हे प्रोटीन असतं, एक प्लांट प्रोटीन असतं. तर हे सिंगल सेल प्रोटीन जे आहे हे सिंगल सेल प्रोटीन बेसिकली काढलं जातं कशापासून तर अल्गी, यीस्ट, फंगाय ह्यांच्यापासून हे प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं अँड इट हॅज रिच सोर्स ऑफ अमायनो ॲसिड्स. त्यामुळं बऱ्याच वेळेला ह्या पावडर फॉर्ममधलं प्रोटीन किंवा टॅबलेट फॉर्ममधलं प्रोटीन डॉक्टर आपल्याला घ्यायला सांगतात. दिस टाईप ऑफ प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट इज नोन ॲज अ सिंगल सेल प्रोटीन. हे प्रोटीन मात्र आपल्याला हेल्थसाठी खूप मदत करत असतं. युजली आपण डायरेक्ट हे प्रोटीन अल्गीजपासून किंवा आपल्या फूडमध्ये अल्गी किंवा यीस्ट नसतं किंवा फंगस आपण खात नाही फारसं, पण हे जर टॅबलेट फॉर्ममध्ये घेतलं तर ह्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पर्टिक्युलर काही केसेसमध्ये डॉक्टर मात्र हे जरूर रेकमेंड करतात. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हेल्प अस टू प्रोड्यूस मेडिसिन्स, व्हायटामिन्स, वॅक्सिन्स अँड युजफुल मोलेक्युल्स टू प्रोटेक्ट अस फ्रॉम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते असे काही केमिकल्स तयार करत असतात किंवा असे काही मोलेक्युल्स तयार करत असतात की ज्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये रेझिस्टिव्ह पॉवर तयार होण्याची चान्सेस असतात. तर हे काय आता करतो आपण, हा सुद्धा नॅचरल त्यांचा फिनॉमिना आहे. आपण आता काय केलं, मेडिकल सायन्स इतकं डेव्हलप झालेलं आहे की ह्या त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा, ह्या प्रॉपर्टीचा आपण आपल्यासाठी फायदा करून घेतला जातो. बरेचसे डिसीज क्युअर करण्यासाठी जे अँटीबायोटिक्स वापरले जातात, जी व्हॅक्सिन्स वापरली जातात, हे सगळे प्रकार जे आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून मिळवले जातात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स विटॅमिनसुद्धा तयार करतात. लक्षात आलं. त्यामुळं आज मेडिकल फील्डमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करत असतो. अँटीबायोटिक्स सच ॲज स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसिटिन आर प्रोड्युस्ड बाय बॅक्टेरिया. आता स्ट्रेप्टोमायसिन किंवा ह्या औषधं आपण रेग्युलर घेत असतो. थोडं म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, बाबा मला कफ झाला आहे, सर्दी झाला आहे किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे, तर ही अँटीबायोटिक्स आपल्याला डॉक्टर घ्यायला सांगत असतात. अँड दीज आर मेड फ्रॉम बॅक्टेरिया. Genetically modified bacteria used in production of insulin, a hormone which control the level of sugar in the blood. तुम्हाला माहिती आहे डायबिटीस, आपण हे शिकलेलो आहे 7th स्टँडर्डमध्ये. डायबिटीस म्हणजे काय की बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये शुगरची लेवल वाढत जाणं. तर हे का होतं तर आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन जे तयार होत असतं, जे ही शुगर युटिलाइज करत असतं, हे इन्शुलिनचं प्रमाण आपल्या बॉडीत तयार व्हायचं कमी होतं, त्यामुळे शुगर वाढते. बरेचसे बॅक्टेरिया ज्यांचं जेनेटिक मॉडिफिकेशन केलेलं आहे हे इन्शुलिन प्रोडक्शन करतात आणि हे इन्शुलिन आपण काय करतो मेडिसिनच्या स्वरूपात त्या डायबेटिक पेशंटला दिलं जातं टू कंट्रोल द शुगर लेवल इन इट्स बॉडी. डायबेटिक पेशंट टेक इन्शुलिन एव्हरी डे टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ शुगर इन देअर ब्लड.
मोस्ट कॉमन अँटीबायोटिक्स पेनिसिलिन इज ऑब्टेन्ड फ्रॉम द फंगस पेनिसिलियम. आता फंगस जे आहे, पेनिसिलियम नावाचं जे फंगस आहे, ह्याच्यापासून पेनिसिलिन नावाचे जे अँटीबायोटिक्स आहे, माझ्या माहितीनुसार दिस इज द फर्स्ट अँटीबायोटिक्स मेड फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे पेनिसिलिन अँटीबायोटिक्स हे प्रचंड प्रमाणात बरेचसे डिसीज किंवा बरेचसे इन्फेक्शन्स क्युअर करण्यासाठी पूर्वी वापरलं जायचं. अजूनही ते वापरात आहे. काही आहे ते बॉडीमध्ये आत घ्यायचं आहे, काही आहे ते वरनं ॲप्लाय करायचं आहे, म्हणजे ऑइंटमेंटसुद्धा त्याची, मलम जी म्हणतो आपण, ते सुद्धा त्याची पेनिसिलिनची मिळत असतात. बऱ्याच डिसीजवरती हे वापरलं जातं. यीस्ट बॅक्टेरिया आर यूज्ड फॉर प्रोड्युसिंग व्हिटॅमिन बी. यीस्ट जे असतं ते व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतं. त्यामुळं जर तुम्हाला व्हिटॅमिन बी जर सिंथेसाईज करायचं असेल, फॅक्टरीमध्ये तयार करायचं असेल, तर यीस्टचा वापर केला जातो. आणि काही बॅक्टेरिया आहेत, दे आर ऑल्सो प्रोड्युसर्स ऑफ व्हिटॅमिन बी. म्हणजे व्हिटॅमिन बीचे आपल्याला टॅब्लेट्स मार्केटमध्ये मिळतात. त्या टॅब्लेट्स किंवा त्यातलं जे व्हिटॅमिन बी आहे ते अशा प्रकारे यीस्टकडनं किंवा बॅक्टेरियाकडनं घेतलं जातं. आयोडीन इन मेडिसिन्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम ब्राउन अल्गी. मी तुम्हाला मगाशी दाखवलं की सीवीड किंवा अल्गी. आता आयोडीन हे सी वॉटरमध्ये ऑलरेडी असतं. हे सीवीड्स जे आहेत, ह्या ब्राऊन अल्गी जे आहेत, ह्या सी वॉटरमध्ये ग्रो होतात. नॅचरली त्यांच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण हे जास्त असतो. मार्केटमध्ये दिस इज नोन ॲज केप. लक्षात आलं, इथे बॉटल दाखवली बघा, त्याच्यावरती लिहिलेलं आहे नॅचरल आयोडीन. तर बऱ्याच आयोडीनमुळे काय होतं, जर आयोडीन डिफिशियन्सी असेल बॉडीमध्ये तर गॉयटर डिसीज होण्याची शक्यता असते. त्यासाठी हे आयोडीन बऱ्याचशा वेळेला एक्सटर्नली घेण्याची गरज असते आणि ते मिळवलं जातं ब्राऊन अल्गीपासनं. किल्ड बॅक्टेरिया, एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅक्टेरिया, फंगाय अँड व्हायरसेस यूज्ड फॉर मेकिंग वॅक्सिन्स. मारलेले हाफ किल्ड बॅक्टेरिया म्हणजे पूर्ण जिवंत नाहीत असे बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियांमधनं काही मटेरियल किंवा DNA काढले जातात, त्यांचं न्यूक्लिअर मटेरियल काढलं जातं. काही फंगाय, काही व्हायरसेस हे एखाद्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं आणि त्याच्या अँटीबॉडीज तयार करून ते व्हॅक्सिन म्हणून वापरलं जातं. पुढं आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन. आवर बॉडी हॅज ओन डिफेन्स सिस्टीम कॉल्ड द इम्युन सिस्टीम. आपली बॉडी जी आहे ह्याच्याकडं एक सेल्फ प्रोटेक्शन मेकॅनिझम असतं किंवा सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असतं. तुम्हाला माहिती आहे WBC ज्या आहेत आपल्या बॉडीतल्या, ह्या फाईट करतात ॲज अ सोल्जर. जर एखादा फॉरेन ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये गेला, मायक्रो ऑर्गॅनिझम जर बॉडीमध्ये गेला, तर ह्या WBCs काय करतात, त्यांना खाऊन टाकतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात किंवा काही अशी केमिकल्स तयार करतात ज्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो, की त्या अँटीबॉडीज त्या सेलवरती केमिकल ॲक्शन करून त्या सेल डिस्ट्रॉय करून टाकतात. तर ही आपल्या बॉडीची सेल्फ डिफेन्स सिस्टीम आहे, दॅट इज कॉल्ड इम्युन सिस्टीम. इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम एनी डिसीज कॅरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट एंटर्स आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम जर एंटर झाले तर त्यांना डिस्ट्रॉय करायचं, त्यांना किल करायचं काम ही इम्युन सिस्टीम करत असते. द इम्युन सिस्टीम ऑल्सो हॅज अ मेमरी. इट रिमेंबर्स हाऊ टू फाईट सिमिलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द फ्युचर. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये नवीन असतात. असं नाही की बॉडी तयार झाली की सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम ओळखीचे असतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यावेळी बॉडीत जातात त्यावेळी दे आर न्यू टू आवर बॉडी, बरोबर आहे. पण त्यावेळी हे डिफेन्स सिस्टीम काम करते, इम्युन सिस्टीम काम करते. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करणारं अँटीबॉडीज तयार करते आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करून टाकते आणि हे त्या इम्युन सिस्टीमच्या मेमरीत ठेवलं जातं. नंतर पुन्हा जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीत एंटर होतात त्यावेळी इमिजिएट ती ॲक्टिवेट होते, ते अँटीबॉडीज तयार केले जातात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय केले जातात. आता हे जे आपल्या बॉडीचं टिपिकल एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ह्याचा आपण वापर करून घेतला आहे व्हॅक्सिनेशनमध्ये. ते कसं ते बघूया. The immune system responds and produces special proteins to fight against foreign microbes called antibodies. ज्यावेळी हे फॉरेन मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये येतात त्यावेळी ती मायक्रोबियल सेल जी आहे ती डिस्ट्रॉय करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे मॉलिक्युल्स, केमिकल्स ही सिस्टीम किंवा ह्या सेल्स आपल्या ज्या आहेत WBCs ह्या तयार करतात आणि ती केमिकल्स काय करतात, ह्या सेल वॉल ज्या आहेत ह्या रप्चर करून ती सेल डिस्ट्रॉय करून टाकतात. त्याला म्हणलं जातं अँटीबॉडीज. इथं पिक्चरमध्ये दाखवलं बेसिकली ते आर प्रोटीन्स. इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, असे वाय शेपड जे हे दिसत आहेत हे सगळे काय आहेत, अँटीबॉडीज आहेत. तर अशा अँटीबॉडीज आपली बॉडी तयार करत असते. Scientists identified properties of the immune system and introduced weakened microbes and their proteins into the animal body.
सायंटिस्टनं हे लक्षात आलं, आपल्याला हे लक्षात आलं की अशा अँटीबॉडीज आपली बॉडी तयार करते. मग आपण काय केलं की हाफ किल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स की ज्याच्यापासून जे बॉडीत जर इंजेक्ट केले तर आपल्याला त्रास तर देणार नाहीत, पण आपली इम्युन सिस्टीमची त्यांची ओळख होईल. द पर्पज was to identify a response from the body so that when the real disease causing microorganisms enters the body is almost ready for the defense. आता हे सगळं करण्यामागं किंवा हे हाफ किल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचे प्रोटीन्स किंवा त्यांचे टॉक्झिन्स बॉडीमध्ये इंजेक्ट करण्यामागं मेन उद्देश काय आहे तर त्यांची आणि आपल्या इम्युन सिस्टीमची ओळख करून द्यायची. ते अँटीबॉडीज इम्युन सिस्टीमला तयार करायला लावायचे आणि जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीत रिअल मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जर्म्स आपल्या बॉडीत इंजेक्ट होतील किंवा इंट्रोड्यूस होतील त्यावेळी ह्या डिफेन्स सिस्टीमकडनं त्यांना डिस्ट्रॉय करायचं. तर हे सगळं जे आहे दिस इज बेसिकली व्हॅक्सिनेशन. Process of introducing the weakened microorganisms or their extract artificially into the body is called vaccination. ही जी काही प्रोसेस आहे काय की वीकंड मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचे प्रोटीन्स किंवा टॉक्सिन्स किंवा किल्ड बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करायचे आणि आपल्या बॉडीचे इम्युन सिस्टीम त्यांच्याशी ओळख करून द्यायची आणि ती इम्युन सिस्टीम फ्युचरमध्ये त्यांच्याशी फाईट करू शकेल ही ॲबिलिटी बॉडी डेव्हलप करायची. ही जी प्रोसेस आहे दिस इज नथिंग बट अ वॅक्सिनेशन. व्हॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन ऑफकोर्स, कारण बॅक्टेरियाज किंवा व्हायरस यांच्यापासून हे व्हॅक्सिन तयार केलं जातं. सो इट इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन. इट इम्प्रूव्ज इम्युनिटी बाय प्रोड्युसिंग अँटीबॉडीज अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग मायक्रोब्स. व्हॅक्सिनेशनमुळे काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी आहे ही इम्प्रूव्ह होती. त्या पर्टिक्युलर जर्मशी फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्याची ॲबिलिटी आपल्या बॉडीत डेव्हलप होते आणि ह्यामुळं आपण त्या मायक्रोब्सना फाईट करू शकतो. ही इन्फेक्शन्स आपण क्युअर करू शकतो. ऑफन मेड फ्रॉम वीकंड किल्ड फॉर्म्स ऑफ द बॅक्टेरिया मायक्रोब्स इट्स टॉक्झिन्स ऑर प्रोटीन्स. हे कशापासून तयार केलं जातं तर हाफ किल्ड म्हणजे इनॲक्टिव्ह मायक्रोब्स किंवा बॅक्टेरिया किंवा त्यांना किल करून ते वापरले जातात किंवा ते तयार करणारे जे टॉक्झिन्स आहेत जे आपल्याला त्रास देतात ते वापरले जातात. ह्यांच्या बॉडीत जे असतात त्या प्रोटीनच्या बनवलेल्या असतात. मध्ये प्रोटीन वेगळ्या प्रकारचं असतं, ते प्रोटीन वापरलं जातं. ह्यापैकी काहीही एक प्रॉडक्ट आपल्या बॉडीत इंजेक्ट केला जातो की जेणेकरून त्याची ओळख आपल्या इम्युन सिस्टीमशी व्हावी. पोलिओ, कॉलरा, TB, हेपॅटायटिस, BCG, डिफ्थेरिया असे अनेक डिसीजेस आहेत ज्याच्यावरती आज व्हॅक्सिन्स वापरली जातात. आता कोविड-19 हा जो मोठा एक पेंडेमिक आहे हा सुद्धा व्हायरस आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा आता व्हॅक्सिन तयार करण्याची प्रोसेस चालू आहे. अदर युजेस ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स हॅव सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर ऑर्गॅनिझम्स. काही मायक्रोब्स असे आहेत की ज्यांची इतर ऑर्गॅनिझमबरोबर फ्रेंडली रिलेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझम द स्टमक ऑफ रुमिनंट्स हेल्प देम इन डायजेस्टिंग सेल्युलोज. रुमिनंट्स जे आहेत जे ग्रास इटिंग ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये जे 4 स्टेजेसचं जे स्टमक असतं त्याच्यातल्या एका पार्टमध्ये रुमेनमध्ये हे बॅक्टेरिया असतात जे त्यांच्या फूडमधलं जे सेल्युलोज आहे हे डायजेस्ट करण्यासाठी त्या ॲनिमल्सना हेल्प करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द ह्युमन गट हेल्प इन डायजेस्टिंग फूड. आपल्या स्टमकमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते सुद्धा आपल्याला काय करत असतात फूड डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करत असतात. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे हा जो नायट्रोजन सायकल जी आपली एन्व्हायरमेंटमध्ये चालू असते. तुम्ही हे क्रॉप मॅनेजमेंटमध्ये पण शिकलाय, त्याच्यानंतर 7th स्टँडर्डमध्ये पण आपण शिकलेलो. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सायकल. कारण का प्रत्येक ॲनिमलची बॉडी ही प्रोटीनपासून बनलेली आहे आणि ही प्रोटीन्स ही तयार करण्यासाठी प्लांट्सना नायट्रोजनची गरज असते. पण प्लांट्स हे नायट्रोजन डायरेक्ट एअरमधनं घेऊ शकत नाहीत. जरी तो मोर दॅन 70% अवेलेबल असला तरी ॲज ए गॅस प्युअर नायट्रोजन प्लांट्स युटिलाइज करू शकत नाहीत. मग काय होतं तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत हा नायट्रोजन कन्व्हर्ट करतात सोल्युबल फॉर्ममध्ये, त्याचे काही कंपाऊंड्स तयार करतात आणि ही कंपाऊंड्स वॉटर सोल्युबल असल्यामुळे प्लांट्स ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतःसाठी वापरतात. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया लिव्ह इन असोसिएशन विथ अदर ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल रायझोबियम लिव्ह इन असोसिएशन विथ प्लांट्स. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बरेचसे सॉईलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. काही ॲसिडोबॅक्टेरिया आहेत, ॲक्टिनोबॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियोडेट्स आहेत, फिर्मिक्यूट्स आहेत, प्रोटोबॅक्टेरिया आहेत. हे सगळे प्रकारचे बॅक्टेरिया काय करत असतात वेगवेगळी फंक्शन्स परफॉर्म करत असतात अँड दे हेल्प दॅट प्लांट टू गेट सम स्पेसिफिक टाईप ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल कुठलं आहे तर हे नायट्रोजन आहे. ॲझेटोबॅक्टर,
क्लिप्सिएला सायनोबॅक्टेरिया फाउंड लिव्हिंग इन द सॉईल अँड हॅव ॲबिलिटी टू फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हे काही बॅक्टेरिया असे आहेत की ज्यांच्याकडे हा हवेतला जो नायट्रोजन आहे हा फिक्स करून नायट्रेट, अमोनियाकल किंवा नायट्राईट कंपाऊंड्समध्ये ट्रान्सफर करण्याची त्यांच्याकडं ॲबिलिटी आहे. आणि हे जे नायट्रोजनचे फॉर्म आहेत, ही जी कंपाऊंड्स आहेत, ही वॉटर सोल्युबल असतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि इझिली कॅन बी टेकन अप बाय द प्लांट फॉर फर्दर सिंथेसिस ऑफ ऑर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन. तर हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन मायक्रो ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटमध्ये करत असतात. कुठलं? फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. दे आर ऑल्सो युज्ड इन प्रोसेसिंग ऑफ लेदर. लेदर प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये हे बॅक्टेरिया वापरले जातात. बेसिकली लेदरवरती जे काही मीठचे पार्टिकल्स चिकटलेले असतात ते डिस्ट्रॉय करण्यासाठी हे बॅक्टेरिया वापरले जातात. बिकॉज दॅट मीट किंवा द पार्टिकल्स दे आर फूड फॉर द बॅक्टेरिया. मग हे काय केलं जातं, त्या बॅक्टेरियल कल्चरमध्ये हे लेदर जे आहे हे सोक करून ठेवलं जातं, बुडवून ठेवलं जातं. बॅक्टेरिया काय करतात, त्याच्यावरचं जे सगळं जे मांस म्हणू आपण, जे चिकटलेलं काही असेल पार्टिकल्स, ते सगळं खाऊन टाकतात आणि ते लेदर फ्री ऑफ मीट करून टाकतात. प्रोडक्शन ऑफ बायोगॅस अँड अदर बायोफ्युएल्स सच ॲज इथेनॉल. बायोगॅस तुम्हाला माहिती आहे किंवा गोबर गॅस इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ते जे काय गोबर असतं ते सगळं किंवा काही वेस्ट प्रॉडक्ट्स असतात ते सगळे त्या टँकमध्ये टाकले जातात आणि त्याच्यामध्ये काही मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरियांचं कल्चर असतं की जे ते आतलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते डिकम्पोज करतं किंवा खाऊन टाकतं आणि त्याच्यापासून मिथेन हा बायोगॅस किंवा फ्युएल आपल्याला देतं. तसंच काही अल्गीज आहेत, त्या अल्गीजपासून आपण इथेनॉल आता तयार करायला सुरुवात केलेली आहे. दॅट इज कॉल्ड बायोफ्युएल्स. हे बायोडिझेल म्हणून सुद्धा आपण वापरतो. अगार फ्रॉम रेड अँड ब्राऊन अल्गी यूज्ड फॉर थिकनिंग सूप्स अँड प्रिपेरिंग जेलीज. अगार नावाचं एक पावडर तयार केली जाते. तुम्ही ज्या जेलीज खाता किंवा काही सूप्स तुम्हाला बघायला मिळतात, थिकनेस जो असतो सूपचा तो वाढवण्यासाठी किंवा केक्समध्ये वेगवेगळ्या फूड प्रॉडक्ट्समध्ये हे अगार वापरलं जातं. कशासाठी? तर त्याचं थिकनेस वाढवण्यासाठी किंवा त्याला एक प्रकारचं जेलीसारखं एक स्ट्रक्चर देण्यासाठी. इन लॅबोरेटरीज फॉर व्हेरियस सायंटिफिक स्टडीज अँड टेस्टिंग ऑल्सो दिस अगार इज युज्ड. इथं एक दाखवलेली आहे बघा, त्या सायंटिस्टच्या हातात एक डिश आहे, त्याच्यात खाली असं जेलीसारखं एक सबस्टन्स आहे आणि त्याच्यावरती काही स्पॉट्स तुम्हाला दिसत आहेत. ते आर नथिंग बट द बॅक्टेरियल कॉलनीज. खाली जे रेड कलरचं आहे दॅट इज कॉल्ड अगार मीडियम आणि त्याच्यावरती हे बॅक्टेरियाची ग्रोथ केली जाते. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हे अगार वापरलं जातं आणि बेसिकली इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ब्राऊन अल्गी. रोल ऑफ मायक्रोब्स इन नायट्रोजन सायकल. मग अशा आपण थोडंसं डिस्कस केलेलं आहे, थोडंसं डिटेल्समध्ये बघूया. नायट्रोजन इज अ की कंपोनंट ऑफ बायोमॉलिक्युल्स सच ॲज प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड अँड व्हिटॅमिन्स. बेसिकली प्रोटीन ज्याची आपली बॉडी तयार झालेली आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड्स DNA, RNA, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, रायबोन्यूक्लिक ॲसिड्स, ह्याच्यामध्ये नायट्रोजन मॉलिक्यूल किंवा नायट्रोजन ॲटम्स इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट. त्याच्याशिवाय प्रोटीन्स किंवा हे न्यूक्लिक ॲसिड्स किंवा काही व्हिटॅमिन्स बनू शकत नाहीत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ नायट्रोजन. आणि फॉर ऑल धिस आपल्याला नायट्रोजन कंपाऊंड्स किंवा नायट्रोजनचा सप्लाय कंटिन्युअस असणं फार गरजेचं असतं. मोस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कांट यूज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे डायरेक्ट नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधला यूज करू शकत नाहीत. कॅन ॲक्सेप्ट अँड युटिलाइज नायट्रोजन ओनली इन इट्स कंपाऊंड फॉर्म. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, तर विशिष्ट प्रकारचे नायट्रोजिनस कंपाऊंड जी असतात, जी तयार केली जातात, ती जर अवेलेबल झाली तरच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नायट्रोजन यूज करू शकतात. काही नायट्रेट्स आहेत, त्याच्यानंतर काही नायट्राइट्स आहेत, अमोनियाकल कंपाऊंड्स आहेत, अशा फॉर्ममध्येच हा नायट्रोजन आपण युटिलाइज करू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्ले इम्पॉर्टंट रोल अँड वर्क ॲज अ लिंक बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू गेट नायट्रोजन. ह्याच्यामध्ये हा नायट्रोजन मिळवण्यासाठी, हा नायट्रोजन लिव्हिंग थिंग्सना अवेलेबल करण्यासाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, दे प्ले व्हेरी 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 इम्पॉर्टंट रोल. ते काय करतात, हा नायट्रोजन कन्व्हर्ट करतात, फिक्स करतात, म्हणजेच त्याचं सोल्युबल कंपाऊंड्स तयार करतात आणि ते प्लांट्सना किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना अवेलेबल करून देतात. सो दिस इज द रोल, इम्पॉर्टंट रोल ऑफ दिज मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन नायट्रोजन सायकल. हे डिटेल्समध्ये आपण बघितलेले. इथं तुम्हाला मी एक छोटी नायट्रोजन सायकल पण दाखवलेली आहे. त्याच्यात दिसत आहेत बघा, खाली बॅक्टेरिया आहेत, नायट्रेट सॉल्ट्सचं ते कन्व्हर्जन
करून अमोनियकल कंपाऊंड्समध्ये फॉर्म करून ते प्लांट्सना अवेलेबल करून देतात. त्याच्यानंतर नायट्रोजन सेपरेटिंग बॅक्टेरिया आहेत. ज्यावेळी एखादा डेड ऑर्गॅनिझम डेड होतो, कुठलाही प्लांट असेल, ॲनिमल असेल, तर त्याच्या बॉडीमध्ये हे जे प्रोटीन ट्रॅप झालेलं आहे, हे प्रोटीन त्याचं सिंथेसिस करून त्याच्यातनं अमोनियकल कंपाऊंड्स किंवा हा नायट्रोजन जो आहे हा फ्री करण्याचं कामसुद्धा हे डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया करत असतात. म्हणजे ही नायट्रोजन सायकल पूर्ण मेंटेन करण्याचं काम, जी एक व्हायटल सायकल आहे इकोसिस्टीममधली, हे काम हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया करत असतात. सो दिस इज ऑल अबाउट आवर फ्रेंडशिप विथ मायक्रोब्स. जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन, हे आपण अगदी थोडंसं जिस्ट त्याच्यातलं बघितलेलं आहे. भरपूर युजेस आहेत, भरपूर फील्डमध्ये आज मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात किंवा त्यांची हेल्प घेतली जाते. सो हा चॅप्टर किंवा हा पार्ट आहे हा व्यवस्थित बघा. ह्याच्यावरती शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर्स, क्वेश्चन्स भरपूर येऊ शकतात. वर्कशीटमध्ये पण आपण हे दिलेलं आहे, क्विजमध्ये पण आपण दिलेलं आहे, ते सॉल्व करा. सो दिस इज ऑल अबाउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आवर फ्रेंड्स. आता 4 पार्ट जो आहे हा आपण 3rd पार्टमध्ये बघणार आहोत. थँक्यू.